नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन शाकोती. हा एक गोवन प्रकार आहे. सर्वप्रथम पाऊण किलो चिकनमध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडी हळद आणि थोडं मीठ हे सर्व घालून आपण एकत्र व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊयात. हे जवळपास आपल्याला 1 तास मॅरिनेट करून घ्यायचे. त्यासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे 1 तास बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. तेल थोडंसं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घालून आपण ते परतून घेणार आहोत. कांद्याचा थोडासा कलर चेंज व्हायची आपण वाट बघूयात. तोपर्यंत बाकीचे साहित्य बघूया. इथे जवळपास मी 1 खोवून घेतलेला आहे ओला नारळ आणि थोडंसं आलं लसूण मी घेतलेलं आहे. आता आपला कांदा परतत आले का आपण बघूया. कांदा अजून परतायला थोडा वेळ लागणार आहे. कांद्याचा कलर चेंज होत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण घालून घेऊयात. आलं लसूण घातल्यानंतर आपण मीडियम हीटवर हे परतून घेऊयात. छान तेलामध्ये आलं लसूण परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत. लसणाला एक छान टेक्स्चर येण्यास चालू झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 नारळ घालून घेऊयात जो आपण खोवून घेतलेला आहे. नारळ घालून आपण हे छान परतून घ्यायचं आहे. हा नारळ आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होऊस्तोवर परतून घ्यायचा आहे. नारळ परतून घेण्यासाठी फार वेळ लागतो. तुम्ही मीडियम हीटवर परतून घेऊ शकता. बघा ह्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. आपल्याला अजून ह्याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे. या दरम्यान कढईमध्ये खाली नारळ लागतो, पण तरी आपण तेलाच्या किंवा पळीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने खालचं खरवड काढून घेऊ शकतो. आता हा आपला नारळ खोवून झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी मीठ, हळद आणि गोवन गरम मसाला घातला आहे 4 चमचे आणि थोडी कोथिंबीर. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकत्र वाटून घेणार आहोत. आधी न पाणी घालताच आपण हे वाटून घेऊयात. आता आपण हे वाटून घेतले न पाणी घालता. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालतोय. ही अशी पेस्ट दिसते. ही अजून मोठीच दिसते. आपल्याला अजून थोडी बारीक करायची. आपण अजून थोडं पाणी घालणार आहोत. आता ही आपली पेस्ट तयार आहे. आता एका भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून तेल गरम व्हायची वाट बघूयात. आता आपण ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा अर्धा कांदा चिरून घातलेला आहे बारीक. कांद्याची गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर आपण वाट बघणार आहोत. त्या कलरला आला की तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा गोवन प्रकार असल्यामुळे ह्याच्यामध्ये दुसरं काही आपण घालत नाही. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात. चिकनला थोडंसं पाणी सुटूसपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे. आपण हाय हीटवर सुद्धा परतवू शकतो चिकनला लवकर पाणी सुटण्यासाठी. हा गोवन गरम मसाला तुम्हाला ऑनलाईनही मिळेल. गोवन फूड्स किंवा कर्मा नावाच्या ब्रँडचा मिळेल तुम्हाला ऑनलाईन. बघा चिकनला थोडंसं पाणी सुटलंय. चिकन थोडंसं मऊ व्हायला सुरुवात झाली आहे. चिकननी पाणी सोडायला सुरुवात केली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपला पेस्ट केलेला गरम मसालाचं वाटण घालून घेऊयात. गोवन गरम मसाला आणि आपला घरगुती मसाला ह्याच्यामध्ये फार फरक आहे. त्यामुळे आपल्याला तो फरक ओळखूनच करायचा आहे. साध्या गरम मसाल्याने एवढी छान चव येणार नाही. गोव्यात वेगळ्या प्रकारे गरम मसाला बनवला जातो. आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालून ॲड केलेलं आहे.
हा एक मॅगी क्यूब आहे. इथं व्हेज यूज करते आहे मी, कारण तो माझ्याकडे नॉनव्हेज अवेलेबल नाही आहे. आता आपण एक उकळी यायची वाट बघून घेऊया आणि व्यवस्थित हलवून ठेवूयात. आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या प्रकारे आपण ठेवायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता उकळी आली आहे. आपण याचं झाकण लावून चिकन व्यवस्थित शिजवून घेऊयात. मध्ये मध्ये आपण ते हलवत राहायचं आहे. की बघा चिकन कसं शिजतंय. पाणी घालावंसं वाटलं तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं. आपलं चिकन अर्धं शिजलं आहे जवळपास. आता हे आपलं चिकन पूर्णपणे शिजून झालेलं आहे. हे अशा पद्धतीने हवं आहे, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आपण हे पावासोबत सुद्धा खाऊ शकतो. हे मी सर्व करून दाखवते. अशा प्रकारे दिसतं. आपण हे साध्या लादी पावसोबत खाऊ शकतो आणि चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो. धन्यवाद.